सर्वसामान्य घरातून घडले दोन तेजस्वी यशस्वी तारे. वरुड शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील सर्वसामान्य कुटुंबातील यश नारायण पेठे याची 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सशस्त्र सीमा बलात निवड झाली. तर त्याच प्रभागातील रणवीर सिंग भावे याने डॉक्टर महेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला. या दोन्ही युवकांचा सौ ज्योतिष दुर्गादास शेगेकर नगरसेविका, प्रवीण सावरकर नगरसेवक व दुर्गादास शेगेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. सर्वसामान्य घरातून उंच भरारी घेतलेले हे यश आज संपूर्ण तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्यासोबत प्रभाग 4 मधील यश नारायणराव पेठे हा विद्यार्थी आहेत. त्यांनी एक मिसाल तयार केली आहे की त्याची एक प्रेरणा आज सर्व युवकांना घ्यावी आणि मिळावी, याकरता आम्ही आज यशची मुलाखत घेत आहेत. नेमकं SSBमध्ये त्याची निवड झाली आहे. आज त्याचा वरुड शहरातील प्रभाग 4 मधील नगरसेविका सौ ज्योती दुर्गादासजी शेगेकर यांनी त्याचा सत्कार केला आहे. आपल्यासोबत दुर्गादासजी शेगेकर सर आहेत, सौ ज्योतिताई आहेत. यश, आज तुझे कारकीर्द यशाची कारकीर्द सुरू झाली, नेमका तुझा प्रवास कसा राहिला सर? मी अगोदर 3 वर्षापासून करत आहे. पहिल्या टाईममध्ये रिटर्न फेल झालो. दुसऱ्या वर्षी मेडिकलमध्ये अनफिट झालो. तिसऱ्या वर्षी पेपरही निघाला, मेडिकली फिट झालो आणि फिजिकली निघून गेलो. आपण पाहू शकता सर्वसाधारण कुटुंबातला हा विद्यार्थी आहे. खरोखर विद्यार्थ्याला जर तुला नेमकं या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन कोणाचं लाभलं? माझ्या भावाचा, मोठ्या भावाचा. तो पहिले करायचा, त्यानं सोडून दिलं माझ्यासाठी. आता म्हणजे 2 पैकी एकाच होते ना घरात, त्याच्यामुळे म्हणजे त्यांना सोडून दिलं, मग मला करावं लागलं. असं. भाऊचं नाव काय? मुकेश नारायणराव पेठे. आपण पाहू शकता परिस्थिती काय असते. आज घराचा प्रपंचाचा गाळा चालवासाठी मुकेश भाऊनी त्यांनी प्रॅक्टिस केली होती, परंतु घरातले 2 भाऊ आहे, जोपर्यंत वडील आई वडील थकलेले आहे, त्यामुळे कमावणारा व्यक्ती जोपर्यंत घरात 2 पैसे कमावणार नाही तोपर्यंत घर चालणार नाही. त्याकरता मुकेश भाऊनी आपल्या त्यांनी प्रॅक्टिस तयार करत होते ते प्रॅक्टिस थांबून दिली, कारण की घर चालवणं फार महत्त्वाचं होतं. कारण की आई वडील 2 भाऊ, अशा परिस्थितीमध्ये मुकेश भाऊनी आपलं जे प्रॅक्टिस ते थांबून दिली आणि आपल्या भावाला त्यांनी मदत केली. आज त्यांच्या मेहनतीला यश मिळालं आहे. नेमकं तुझी कुठल्या दलामध्ये निवड झाली? SSB सशस्त्र सीमा बल, ऑल इंडिया पोलीस. एक केंद्राचं ऑल इंडिया पोलीस म्हणून एक डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये आज भाऊची निवड झाली आहे. आज त्याचं सत्कार स्वागत होतं. आपल्यासोबत दुर्गादासजी शेगेकर सर आहे. काय सांगू शकाल? आज तुमच्या प्रभागातील म्हणजे कोहिनूर वीर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज तर त्याची निवड झाली आहे. आज देश सेवा करणार आहे तो. काय सांगू शकाल सर? अत्यंत गरीब परिस्थितीतून समोर आलेला यश नारायणराव पेठे. आई वडील हातमजुरी करतात आणि एक मोठा भाऊ आहे, तो डॉक्टर राऊत यांच्याकडे यांच्या क्लिनिकमध्ये काम आहे. आणि लहान भावाला मोठं करण्यासाठी त्यानं आपला जीवनाचा विचार करून त्याने यशला लहानाचं मोठं करून नोकरीवर लावलेलं आहे. खरंच एक भावाभावाचं प्रेम कसं असते आजच्या या पेठे परिवारात आपण पाहू शकता. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसासाठी वेळ नाही आहे. भाऊ इस्टेटसाठी झगडत असतात, परंतु आज इथे आपण पेठे परिवारात जर आलो, छोटंसं कुटुंब आहे, सामान्य कुटुंब आहे, परंतु त्यांनी सामान्य कुटुंबात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. माझ्या यश या भावाला घडवण्याकरता मुकेश भाऊनी त्यांना पुढाकार दिला, त्याला डॉक्टर महेंद्रजी राऊत यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो काम करत आहेत. त्या कामाच्या पैशातून परिवार चालवते आणि त्या परिवारातून 2 पैसे वाचून यशला घडवण्याकरता त्यांनी पूर्ण आई वडील असो की मुकेश दा असो यांनी त्यांना प्रयत्न केला नाही. त्या प्रयत्नाचं फलित झालं. ते म्हणतात ना, मेहनत करनेवाले की कभी हार नाही होती. आजच्या या यशच्या माध्यमातून आज आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कुठलाही व्यक्ती असो, जर त्यांनी मेहनत केली त्याला यश मिळतात. यश, तुला चुडामणी परिवारातर्फे सुद्धा तुझं अभिनंदन. संत्रानगरी वरुड शहरातील युवकांमध्ये खेळाचा एक मोठा उत्साह आहे आणि त्या उत्साहाला प्रेरणा देण्याकरता सामाजिक क्षेत्रातील डॉक्टर मंडळी असो की सामाजिक कार्यकर्ते असो हे पुढाकार घेत असतात. नुकताच एक क्रिकेटचा सामना वरुड शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या क्रिकेट सामन्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील जे आपल्यासोबत रणवीर सिंगजी भावे सर आहेत, यांनी त्या सामन्यामध्ये त्यांचा चांगला नंबर आला आणि त्यांना चांगलं बक्षीससुद्धा मिळालं आहे. आज वरुड प्रभाग 4 मधील नगरसेविका सौ ज्योती दुर्गादासजी शेगेकर हे त्यांचा सत्कार करण्याकरता आला. हिऱ्याची ओळख होणं फार महत्त्वाचं
महत्त्वाची आहेत. आज रणवीरसिंगजी भावे यांनी क्रिकेट सामन्यामध्ये एक त्यांना पदक मिळालं, ते त्यांना पारितोषिक मिळालं, त्यांचा सन्मान होत आहेत. आज आपल्यासोबत रणवीरसिंग भावे सर आहे. सर, काय सांगू शकाल, नेमका आज तुमचा सन्मान झाला, तुमच्या प्रभागातील ज्या नगरसेविका आहेत ज्योती दुर्गादास शेगेकर यांनी तुमचा सत्कार केला, काय सांगू शकाल सर? मला याची अपेक्षा नव्हती की काका माझा सत्कार करेल. काकानं सत्कार केला याच्याबद्दल धन्यवाद काका तुमचं. काकू तुमचं पण धन्यवाद. सर, काय सांगू, कसा खेळ, म्हणजे कसा राहिला खेळाचा सामना? खेळ चांगलं राहिलं काका. आपल्या वरुडमध्ये वरुड प्रीमियर लीगमध्ये मी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलो आहे, MVP प्लेअर म्हणून. तर त्याच्यात प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक स्कूटी होती, ते जिंकलो मी. ओके. प्रदर्शन चांगलं राहिलं माझं. एक वरुड तालुक्यातील बेस्ट प्लेअर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांना पारितोषिकसुद्धा मिळालं आहे, त्यांना बक्षीस मिळालं. खरं खेळाडूंचं कौतुक होणं फार महत्त्वाचं आहे. आज आमदार उमेशजी यावलकर हे सुद्धा सतत पुढाकार घेत असतात. प्रत्येक खेळाडूला प्रवाहामध्ये आणण्याकरता आमदार उमेशजी यावलकर हे पुढाकार घेत असतात. अशा आणि वरुड शहरामध्ये क्रिकेट सामने असो की खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता काही समाजसेवी लोकसुद्धा पुढाकार घेत असतात. वरुड शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर महेंद्रजी राऊत यांच्या टीमचा रणवीरसिंग भावे त्यांच्या टीममध्ये आहेत. आज त्यांचं मार्गदर्शन त्याला रणवीरसिंगजी भावेंना लाभत आहेत. खरं आजचा हा क्षण आनंदाचा क्षण आहे. सर, राऊत सरांचं नेमकं काय मार्गदर्शन लागते आपल्याला? राऊत सर आमचे टीमचे ओनर होते आणि मी मातोश्री पॉवर विलन याचा कप्तान होतो. राऊत सरनं मला घेतलं होतं 3,000. त्यानं माझ्यावर खूप अपेक्षा ठेवली होती. त्या अपेक्षात मी खरं उतरलो. महेंद्र राऊत यांनी या भावेची कदर केली आणि आज त्यांच्या टीममध्ये त्यांचं मार्गदर्शन लाभत आहेत. आज भावे सरांचं नाव वरुड नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहेत.